राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बुधवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। दरम्यान त्यांनी पत्र परिषदेतून राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर निशाणा साधला। सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील काही मंत्री आणि त्यांच्या अधिपत्याखालील चालणाऱ्या काही संस्था राज्याचं वातावरण खराब करत आहेत। यात मंत्री नितेश राणे आणि बजरंग दल या अग्रक्रमावर आहेत। त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला हवी असं मत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं। असं की ज्या पद्धतीनं राज्य शासनामध्ये असलेलेच काही मंत्री, राज्य शासनामध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षाची संबंधित काही संस्था, जसं बजरंग दल झालं, या पद्धतीनं ह्या संस्था राज्य शासनामधलेच काही नितेश राणेसारखे मंत्री ज्या पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। कसं आहे की महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये मतभेद करून, जातीमध्ये द्वेष पसरून वातावरण करण्याचं काम हे सरकारमधलेच काही मंत्री आणि सरकारशी संबंधितच काही संस्था करतात। त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे असं माझे त्यांच्याकडे मागणी आहे। महाराष्ट्रात गुंडांना संरक्षण देण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचाही आरोप देशमुख यांनी केला। राज्यात सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे, गुंडगिरी वाढली आहे। जिथं गुंडांना थारा दिला जाईल तिथं अशीच स्थिती होईल असंही देशमुख म्हणाले। असं आहे की ते ज्या पद्धतीच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दंगल झाली, मिरजला दंगल झाली, अनेक ठिकाणी दंगली झाली, आता परवा नागपूरला झाली, महिलांवर अत्याचार होतात, त्याचबरोबर भर दिवसा ढवळ्या खून होतात। नागपूरला मी सांगितलं ना 3 दिवसात 4 खून झालेत। पुण्याची कोयता गँग, अशा पद्धतीचे प्रकार आहेत। गुंडांना संरक्षण देण्याचं काम चालू आहे। बीडसारख्या जिल्ह्यामध्ये गुंडांना जर तुम्ही संरक्षण द्याल तर तिथे गुंडगिरी वाढणारच आहे, महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढणारच आहे। या सर्व बाबीवर गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे। लक्ष देऊन त्यांनी ह्या सर्व कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची कशी सुधरेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे।